ओके, तर आज मी तुम्हाला माझं मॉर्निंग स्किन केअर रूटीन सांगणार आहे. मी माझं मॉर्निंग स्किन केअर रूटीन कसं करते, कोणत्या स्टेपनंतर कोणते स्टेप करायचे आणि कोणते प्रोडक्ट यूज करणार आहे, हे सगळे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, तर फर्स्ट मी फेस वॉश करणार आहे. त्यासाठी मी ग्लॅमबॅकचं फेस वॉश घेत आहे. हे फेस वॉश मला डॉक्टरांनी रिकमेंडेड केलेलं आहे. मला 5-6 महिन्याआधी खूप पिंपल्स झाले होते फेसवर. त्यासाठी मला डॉक्टरांनी हे फेस वॉश रिकमेंड केलेलं. तर हे ऑइल कंट्रोल फेस वॉश आहे. यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड, नियासिनामाइड, ॲपल सायडर व्हिनेगर अँड टी ट्री ऑइल आहे. हे ऑइली टू कॉम्बिनेशन स्किनसाठी एकदम छान फेस वॉश आहे आणि pH बॅलन्स आहे. हा फेस वॉश कुठल्याही मेडिकल स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल 500-600 रुपयाला. ओके, तर कोणतंही फेस वॉश हे कमीत कमी 1 मिनिट तरी चेहऱ्यावर राहू द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला छान रिझल्ट मिळतील. तर मी 1 मिनिट फेसला मसाज करत आहे या फेस वॉशनी. ओके, तर आता मी फेस वॉश केलेला आहे. आणि तो पूर्ण ड्राय करून घ्यायचा. मला माझं नॅपकिन सापडत नव्हतं, तर मी यांना आणायला लावलं नॅपकिन. ओके, तर फेस पूर्ण ड्राय करून घ्यायचा, कारण फेस जर ड्राय नसलं तर नंतरचे प्रोडक्ट व्यवस्थित फेसवर लागणार नाहीत आणि ॲब्झॉर्ब होणार नाही. आणि जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटवाले प्रोडक्ट असतात त्यांनी आपली स्किन बर्न होते ओल्या फेसवर जर लावलं तर. त्यामुळे पूर्ण फेस ड्राय करून घ्यायचा. तर यानंतर मी स्नेल म्युसन इसेन्स लावणार आहे. हे कोसारेक्सचं ॲडव्हान्स नेल 96 म्युसन पॉवर इसेन्स आहे. चिपचिप नाही आहे आणि ऑइली टू कॉम्बिनेशन स्किनसाठी खूप छान आहे ॲज अ मॉइश्चरायझर. आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी पण खूप छान आहे. ऑइली इफेक्ट देत नाही हे इसेन्स फेसवर. त्यामुळे मी फक्त 1 पंप यूज केलेला आहे आणि थोडंसं हातावर रब करून नंतर फेसवर लावलेलं आहे. ओके, पूर्ण ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं. इथे मला थोडासा नोजवर पिंपल झालेला आहे छोटासा. नंतर पूर्ण सिरम ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मी व्हिटॅमिन सी सिरम लावत आहे. हे सिरम ओलेचं आहे. यामध्ये नियासिनामाइड आणि व्हिटॅमिन सी आहे. आणि अदर सिरमपेक्षा मला हे सिरम सूट झालेलं खूप. मी खूप प्रकारचे व्हिटॅमिन सी सिरम यूज केलेले आहेत, तर त्यामुळे माझ्या फेसवर बर्निंग होत होतं आणि टॅन पण होत होतं. त्यामुळे मी हे ओलेचं व्हिटॅमिन सी यूज करायला सुरुवात केली. ओलेचं प्रोडक्ट खूप छान असतात आणि छान आहे हे ओलेचं व्हिटॅमिन सी सिरम पण. तुम्ही यूज करून बघा. फक्त 2 पंप घेतलेले मी हातावर आणि तेच रब करून नंतर फेसवर लावलेलं. आपल्याकडे खूप प्रोडक्ट असतात असे फेसला लावायचे व्हिटॅमिन सी वगैरे, बट आपल्याला माहिती नसतं की कोणत्या प्रोडक्टनंतर कोणतं प्रोडक्ट यूज करायला पाहिजे. ते स्टेप वाईज व्यवस्थित माहीत पडलं तर आपल्या स्किनला ते सूट होतं व्यवस्थित. ओके, इथे मी मॉइश्चरायझर घेतलेलं आहे
मॉइस्टचं, हे पण मला डॉक्टरांनी रेकमेंड केलेलं. हे ॲलोवेरा बेस्ड मॉइश्चरायझर आहे. बस ती साईज अमाऊंट घेतलेला आहे मी आणि हातावर रब करून नंतर फेसवर लावलेलं आहे. जर स्टेप वाईज जर आपण स्किन केअर केलं तर त्याचा इफेक्ट नक्कीच आपल्या फेसवर जाणवतो. तर हे जे मी तुम्हाला स्टेप सांगत आहे त्या स्टेपनुसार जर तुम्ही स्किन केअर डेली फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट जाणवेल. आता मॉइश्चरायझर नंतर मी सनस्क्रीन लावलेलं आहे. ही सनस्क्रीन पण मला डॉक्टरांनीच रेकमेंड केलेलं. ही UV डॉक्सची SPF 50 सनस्क्रीन आहे. यामध्ये 3% नियासिनामाइड, 2% व्हिटॅमिन C, 1% हायलुरॉनिक ॲसिड, 1% सेरामाइड कॉम्प्लेक्स, ॲलोवेरा अँड व्हिटॅमिन E ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आणि ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. अँटी पोल्युशन आहे, नॉन कॉमेडोजेनिक आहे, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि D10 सनस्क्रीन आहे. खूप छान आहे, नक्कीच यूज करून बघा. ओके, असं 2 पंप घेतले मी आणि ते नंतर हातावर रब करून नंतर फेसवर लावले, जेणेकरून हातावर जेव्हा आपण रब करतो तेव्हा ते छान वॉर्म होतात प्रोडक्ट किंवा सनस्क्रीन जे काही असेल ते, आणि नंतर फेसवर व्यवस्थित स्प्रेड होतात. नंतर मी हे आय क्रीम घेतलेली आहे. ही डर्माकोची आय क्रीम आहे. स्नेल पेप्टाइड 96 अंडर आय रिपेअर क्रीम. यामध्ये 1% पेप्टाइड, 2% कॅफिन आणि रेटिनॉल आहे. फक्त पीस साईज अमाऊंट घेतलेली आहे आणि मसाज करत आहे आईजला. डोळ्यांखाली असे ब्लॅक सर्कल झाल्यावर हे अंडर आईज क्रीम कामात येतात. बघू शकता तुम्ही, खूप छान ग्लो आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यानंतर मी लिप बाम लावत आहे. हा लिप बाम मेबलिनचा आहे, बेबी लिप्स टिंटेड लिप बाम. मी मॉर्निंगला मेबलिनचं लिप बाम यूज करते. माझ्याकडे आणखी आहे लिनेजचे पण लिप बाम आहे, बट ती लिप मास्क मी रात्री लावते. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही स्किन केअर आवडला असेल तर नक्कीच करून बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.